निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाचे पथकाला मिळालेल्या बातमीनुसार आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई डॉक्टर विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त नाशिक विभाग नाशिक श्रीमती उषा वर्मा, अधीक्षक नाशिक शशिकांत गर्जे, माननीय उपअधीक्षक असु तांबारे यांचे मार्गदर्शनाखाली कळवण विभाग नाशिक यांनी दिनांक 12/8/2024 रोजी मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव टोल नाका येथे दारूबंदी गुन्ह्याकामी सापळा रचून वाहन तपासणी करताना एक ग्रे रंगाची टोयोटा कंपनी निर्मित इनोव्हा 2.5 व्ही मॉल 4 सीटर 4 संशयित वाहन तपासकामी थांबविण्याचा प्रयत्न करत असताना सदर वाहन चालकानं वाहनाची गती वाढवत अधिकारी कर्मचाऱ्यांना चकवा देण्याचा प्रयत्न केला, परंतु पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी संशयित वाहनाला शासकीय वाहनानं अडथळा निर्माण करून मोठ्या धाडसानं वाहनास अडवलं व वाहनातील चालक आणि इतर 2 असे एकूण 3 संशयित इसमांना जागी चढवून सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये काळ्या रंगाच्या कपड्याखाली प्लास्टिक पिशव्यांमध्ये दमण केंद्र शास्ती प्रदेशात निर्मित व दमण येथेच विक्रीकरिता असलेला परराज्यातील विदेशी मद्याचा साठा मिळून आला, म्हणजे सदरचे चालक व क्लीनर दमण येथील विदेशी मद्य साठ्याची इतर इसमांच्या वतीने अवैधरित्या वाहतूक करत असताना मिळून आलेत। त्यानंतर वाहनासह परराज्यातील विदेशी मद्य साठा जप्त केला असून सदर वाहनामध्ये असलेले संशयित इसम नामे मंसुरी मोहम्मद फिरोज मिया मोहम्मद आयुब सरफराज मुल्ला मोहम्मद अस्फाक गुलाम कादर यांना अटक करण्यात आलेली आहे। तसेच सदर गुन्ह्यात मद्यसाठा घेणारा व पुरवठादार तसेच जप्त वाहन मालक यांचे विरोधात इतर अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदविला आहे। सदर कारवाईत विविध ब्रँडचे दमण केंद्रशासित प्रदेशातील निर्मित व दमण येथेच विक्रीकरिता असलेले विदेशी मद्याचे एकूण 22 बॉक्स व एक ग्रे रंगाची टोयोटा कंपनी निर्मित इनोव्हा 2.5 व्हील मॉडेल 4 7 सीटर कार जिच्यावर प्रादेशिक परिवहन क्रमांक GJ05 CM 1051 असा एकूण रुपये 11,91,280 किमतीचा प्रोव्हिजन गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। वृत्तसंकलन माधव खाबिया।